रोहित आणि कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी बॉलची देखरेख होईल. अगदी दोन्ही इनिंगसाठी नवीन बॉल दिल्या जातील. बघूया यावेळेस मात्र बॉल चेक केला जात आहे. अगदी सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक अगदी हाताळला जाईल शिवसेना तांबडमाळे या संघाकडून दादूवीरच्या माध्यमातून. नक्कीच सातत्याने आपण बघत आलो आहे. दादूवीर हा गोलंदाज सातत्याने पॉवर प्लेचं षटक हाताळत असतोय, परंतु यावेळेस बघूया दादू या षटकामध्ये किती धावा खर्च करू शकेल यावरती पुन्हा एकदा प्रेक्षक राजांच्या नजर लागल्या जातील. त्याचबरोबर अगदी सलामीची जोडी रोहित आणि कैलास या ओव्हरमध्ये किती धावा बनवू शकतील याकडे देखील प्रेक्षक राजांच्या नजर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा आमच्या या जय भवानी तुळशीवाडी या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा प्रेक्षक राजांच्या त्याचबरोबर अगदी ऑनलाईनच्या माध्यमातून हा सामना बघत असेल त्या प्रेक्षक राजांच्या पुन्हा एकदा आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत, त्याचबरोबर अगदी धन्यवाद देखील करेन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी अंतिम सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल असेल असं पहिलाच बॉल पहिल्या षटकामधील स्टाक येणं ते रोहितला आपण पाहतोय. न स्टाक येणं ते कैलास. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पहिल्या बॉलवरती फटका फसला गेलाय आणि इकडे क्षेत्ररक्षक गोला मात्र सुका करतोय आणि मोठी मसली गळाला लागली होती. तो मासा सध्या तरी इथे सटकला गेलाय. या रोहितचा विकेट मिळवण्याची मोठी संधी आली होती आणि ती संधी सध्या तरी इथे मिस केली. पहिल्याच बॉलवरती इथे खूप मोठी चुकी आणि खरं तर या चुकीचे भोग भोगावा लागतील शिवसेना तांबडमाळे या संघाला. करे तो क्या करे. गोलंदाजांना मात्र पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण करून दिली ती. अगदी षटकातील दुसरा बॉल मात्र सफल झाला. मध्ये फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक गणेश येतोय. एकदा मात्र वेगाने खाली जाते. दुसऱ्या धाब्याचं कॉलिंग केलं जातोय आणि बघता बघता अगदी या बॉलवरती खाल्ले जातील मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा काढल्या गेल्यात. अगदी या 3 धाब्यांना संघाचा दाफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळतो. नक्कीच आपण पाहू शकाल आजच्या दिवसामधील क्वालिफायरचा सामना आहे. एका बाजूला शिवसंघर्ष आवळकर तर दुसऱ्या बाजूला शिवसह्याद्री तांबडमाळ. यावेळेस अगदी प्रथमच आजच्या दिवसामध्ये आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहे. बघूया यावेळेस अगदी आतापर्यंत दादू या गोलंदाजानं 2 बॉल फेकी केल्या. या 2 बॉलवरती खर्च केलात 4 धावा. बघूया षटकातील पुढील बॉल असेल. पुढे एकदा गोलंदाज दादू मार करेल रोहित. यावेळेस मात्र पुढे एकदा ग्राउंड फटका खेळला गेला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धाब्याचं कॉलिंग केलं जातो आहे आणि अगदी बघता बघता या बॉलवरती काढल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. या 2 धावेच्या एकच यावेळेस सिंगलच धाव मात्र झुडली जाईल. एक सिंगल धावाने संघाचं दाफलक अगदी जर पाहायला गेलं तर 5 आकड्यावरती. षटकातील अजूनही या 3 बॉल मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज दादूवीरचा आपण पाहू शकाल आतापर्यंत 3 बॉलमध्ये खर्च करतोय 5 धावा. अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुढे एकदा गोलंदाज दादू तयार. स्टाक येणं ते कैलास सफल झालाय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडला गेला. या बॉलवरती पाहायला मिळेल डॉट बॉल. इथे चांगला बॉल मात्र पाहायला मिळतो आहे शिवसेना तांबडमाळे या संघाकडून. इथे अजूनही या गोलंदाज दादूला आपण पाहतोय. अजूनही 2 बॉल मात्र फेकी करावं लागतील. गोलंदाज दादूला या षटकातील 5वा बॉल सफल झाला. यावेळेस मात्र लोंगापला फटका फसला जातो. इकडे क्षेत्ररक्षक आहे दीपक आणि दीपक मात्र सुकरणार याच फलंदाज बाद. पहिली सफलता मात्र मिळती या शिवसेना तांबडमाळे या संघाला. पहिला धक्का पहिला हादरा मात्र लागला गेलाय मैदानाच्या आतमध्ये शिवसंघर्ष आवळखेडे या संघाला. कैलासच्या स्वरूपात अगदी यावेळेस कैलासला मैदान सोडावं लागतो आहे. कैलास बाद झाल्यानंतर अगदी नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कोणता फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यावेळेस सर्वांच्या नजरा लागल्या गेल्या. अगदी यावेळेस अजूनही मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नाही. चला मित्रांनो लवकरात लवकर नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे.
आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राम. अगदी संघाचा दाफलक 5च्या आकड्यावरती अजूनही या शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे. गोलंदाज दादूवीरचा राम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया शेवटचा बॉल मात्र शिल्लक. यावेळेस मात्र शेवटच्या बॉलवरती हलक्या हाताने खेळून काढले गेले. याच तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एस बॉल अडला गेला. या बॉलवरती काढली एकही धाव काढली गेली नाही. अगदी डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. शिवसंघर्ष आबळकडे या संघाला फक्त आणि फक्त 5 धावा. याच अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी चांगली खेळी करून दाखवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. शिवसंघर्ष आबळखेडे या संघाला आतापर्यंत सकाळच्या छत्रापासून तर संध्याकाळच्या छत्रापर्यंत चांगल्या प्रकारे खेळ करून दाखवले दोन्ही संघाने. परंतु अगदी अंतिम सामन्यामध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये इथे दादूवीरची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा रोहित मात्र स्टॅक एंडवरती असेल. गोलंदाजी मार्कवर अगदी पाहायला मिळेल विलास गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अगदी अगोदरच्या मॅचचा अगदी मानकरी ठरला होता विलास गोलंदाज. परंतु यावेळेस बघूया समोर रोहित विस्फोटक फलंदाज. षटकार चौकार मारण्यात माहीर आहे बॅटर रोहित. परंतु यावेळेस बघूया विलास कशा प्रकारे सामना करेल. रोहित हा बॅटर. पहिलाच बॉल मात्र दुसऱ्या षटकातील पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुलटास आणि यावेळेस जसा आला तसा फेकून दिलाय. बोलाबाई सफर. इथे आलाय षटकार. बॅटर रोहितच्या बॅटमधून षटकार. या 6 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील रोहितच्या बॅटमधून. मी म्हटलं होतं मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. बोरला आल्या आल्या मात्र आडव्या बॅटने खेळला. अगदी स्क्वेअर लेग मध्ये सॉरी मिड विकेट मध्ये इथे मात्र बॉलला पाठवून दिला. अगदी 6 धाव्यासाठी या 6 धाव्या संघाचं दाफलक अगदी जर पाहायला गेलो तर 11 या आकड्यावरती पाहायला मिळतो आहे. बॉल मागडे ठरतोय. अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुढे एकदा गोलंदाज तयार. मारा करेल रोहित टू विलास. अकोटाबाचा बॉल. यावेळेस मात्र अगदी कव्हरच्या पॉईंटला फटका खेळला गेला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक अगदी दादूवीरला आपण पाहू शकाल एकदा मात्र वेगाने केली जाते आणि बघता बघता या बॉलवरती काढल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. या 2 धाव्याच्या 6 संघाचं दाफलक अगदी पाहायला मिळतो 13 या आकड्यावरती. असं अगदी जर इथे जर धावा रोखल्या तर नक्कीच एक चांगला षटक पाहायला मिळेल. परंतु अगदी पहिला बॉल मागणं ठरल्यानंतर इथे गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर आणि दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी षटकातील तिसरा बॉल असेल. पुन्हा इथे गोलंदाज विलास. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खडे खडे लॉब केला. उडवलाय जितके उंची तितके अंतर. बोलत आहे शिवमंतर. इथे अजून एक षटकार. बॅटर रोहितच्या बॅटमधून हा दुसरा षटकार मात्र पाहायला मिळतो आहे. या षटकाराला संघाचं दाफलक अगदी पाहायला मिळेल 19 आकड्यावरती. इकडे मात्र विलास मागणं ठरतो आहे आणि तिकडे मात्र रोहित नावाचा वादळ मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. प्रत्येकी बॉलवरती मात्र आक्रमण मात्र पाहायला मिळतो आहे. जुने मात्र विलास या गोलंदाजच्या या षटकामधील आपल्याला काहीचे बॉल मात्र पाहायला मिळतील. अगदी यावेळेस जर पाहायला गेलं तर सर्कल मर्यादा संपली गेल्या. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आल्यात 19 धावा. बघूया पुढील बॉल असेल. पुणे एकदा गोलंदाज आपण पाहू शकाल. विलासला एक युवा गोलंदाज आहे. परंतु यावेळेस अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी महागडं ठरतो आहे. परंतु अजूनही या 3 बॉलवरती कुठेतरी जर चांगली कामगिरी केली तर नक्कीच कमबॅक करू शकेल विलास या षटकामध्ये. बघूया विलासचा पुढील बॉल असेल. पुढे एकदा बॅटर तयार. स्टॅक एंड होते रोहित टू विलास टू रोहित. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक पोपट दादाला आपण पाहू शकाल. एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतो आहे. यास आणि चांगल्या प्रकारे थ्रो देखील त्याच्याकडून पाहायला मिळाला. या बॉलवरती खाली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धावाडे. या सिंगल धावाड्या संघाचा दाबला अगदी पाहायला मिळतोय 20 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज विलास. इथे विलासले हे 2 बॉल मात्र कुठेतरी अचूक टप्प्यावरती फेकणं गरजेचं राहील. यावेळेस मात्र अगदी स्टॅक एंडवरती असेल राम. अगदी दोन्ही फलंदाज चर्चा केली जाते आहे. बघूया पुढील बॉलवरती कशा प्रकारे फटका असेल बॅटर रामचा. पुन्हा एकदा फील्डमध्ये थोडंसं फेरबदल केला गेलाय. अगदी क्लॉज यावेळेस फिल्डर घेतला गेलाय. बघूया षटकातील पुढील बॉल असेल. फुल टॉस आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट किपर मिस झाला आणि बायच्या स्वरूपात यावेळेस मात्र अगदी बॉल मागच्या दिशेने निघून चाललाय आणि अगदी यावेळेस हा बॉल देऊन जाईल 4 धावा. याचा व्हाईट बॉल आणि व्हाईट +4 अशा 5 धावा यावेळेस मात्र मिळतील. सध्या तरी शिवसंघर्ष आबळखेडे या संघाला
या 5 धाब्याचे चाळणा संघाचा दाफलक अगदी बाहेर मिळतोय 25च्या आकड्यावरती. अजूनही उर्वरित 2 बॉल मात्र शिल्लक आहेत आणि त्याचबरोबर जर इथे क्षेत्ररक्षण चुका करत राहिला तर नक्कीच एक चांगला रनांचा डोंगर मात्र उभा करू शकतोय शिवसंघर्ष आबळखेडा हा संघ. बघूया विलासचा पडेल बॉल पुन्हा एकदा मार्केट राम टू विलास मात्र फटका फसला गेला. बॉल हवेत झेलची संधी आणि यावेळेस मात्र संधीचं सोनं देखील केलं गेलाय. यस यावेळेस झेल टिपला जातो आहे फलंदाज बाद. रामचं काम तमाम. इथे रामला मात्र मैदान सोडावं लागतोय. यास धक्का क्रमांक 2 लागतोय शिवसंघर्ष आबळखेडे या संघाला. रामच्या स्वरूपात 25 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड होते पाहायला मिळत आहे. षटकातील पुढील बॉल असेल यावेळेस मात्र पुढे दाख डीप कव्हर मध्ये फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक अगदी भास्करला आपण पाहू शकाल बॉल अडला गेला. या बॉलवरती खाली जातील मैदानाच्या हातामध्ये 2 धावा. या 2 धाव्याचे सहाणा संघाचा दाफलक अगदी पाहायला मिळतो. या 27 आकड्यावरती ओव्हरची समाप्ती अगदी जर पाहायला गेलं तर 12 बॉल मध्ये आतापर्यंत बनवल्यात शिवसंघर्ष आबळखेडे या संघानं 27 धावा. यावेळेस बघूया गोलंदाज तिसरं षटक कोण घेऊन येईल ते दादूला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर अगदी तिसरं षटक असेल संघासाठी. त्याचबरोबर अगदी जर पाहायला गेलो तर वैयक्तिक दुसरं षटक असेल गोलंदाज दादूवीरचं. पहिल्या षटकामध्ये अगदी 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर इकडे जर पाहायला गेलो तर विलासचं महागडं षटक ठरलं. इथे मात्र कमबॅक करावं लागेल. कमबॅक करणं गरजेचं आहे सध्या तरी शिवसैनिक तांबडमाळे या संघाला. कारण इथे पाहिजे ते धावा सध्या तरी बनवल्यात शिवसंघर्ष आबळखेडे या संघानं. अगदी 2 विकेटच्या मोबदल्यात 27 धावा. इथे मात्र थोडंसं फेरबदल केला गेलाय फिल्डिंग मध्ये. अगदी यावेळेस गोलंदाजी मार्कवर अगदी पाहायला मिळतोय दादू. स्टॅकेंडवरती असेल रोहित. अगदी रोहित यावेळेस मात्र दादूचा सामना करेल. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजांना. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात थोडंसं खेळायला विलंब झाला होता. फील्ड सजवला जात होता. अगदी षटकातील पडेल बॉल पहिलाच बॉल फुल टॉस आणि यावेळेस मात्र गोलीगत फटका. बॉल होते फरार सीमा रेखा पार. यावेळेस आला षटकार. रोहितच्या बॅटमधून हा बिगेट सध्या तरी बाहेर मिळतोय आणि या षटकाराला संघाचा दाफलक अगदी वेगाने मात्र पुढे ढकलला जातोय. शिवसंघर्ष आबळखेडे या संघाचा 33 आकड्यावरती फुलटॉस बॉल होता. आल्या जसा तसा फेकून दिलाय मात्र लॉंगॉनच्या दिशेनं. अगदी षटकातील पुढील बॉल असेल. हो यावेळेस मात्र यारकर डिलिव्हरी उडवलाय हेलिकॉप्टर. परंतु इथे हेलिकॉप्टर सीमा पार पाठवू शकला नाही. इथे गोल्डन विकेट मात्र मिळवतोय गोलंदाज दादूवीर. एक तेरी येतो एक मेरी. इथे मात्र रोहित या बॅटरची पारी होते समाप्त. अगदी धक्का क्रमांक 3 लागला जाईल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अगदी युवराज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहित बाद झाल्यानंतर अगदी युवराज पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी आखोटाप्याचा बॉल. यावेळेस मात्र रनआउटची संधी. परंतु यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी बॉलला उचलून डायरेक्ट हिट करणं जमलं नाही इथे. खरं तर दादूवीरला अगदी या बॉलवरती काढली जाईल एक सिंगल धाव्याने संघाचा दाफलक अगदी पाहायला मिळतोय. 34 या आकड्यावरती. अजूनही
या षटकामधील 3 बॉल मात्र फेकी करावं लागेल गोलंदाज दादेवीरला. आतापर्यंत दुसरं षटक वैयक्तिक हाताळतोय गोलंदाज जादू. तेपर्यंत 3 बॉल फेकी खेळल्यात. या षटकामधील पुढील बॉल असेल यावेळेस मात्र अगदी समोर ठेवलाय. अगदी खडे खडे लॉफ करण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटर रामदास, इथे जमला नाही. अगदी डॉट बॉल पाहायला मिळेल गोलंदाज जादूचा. यावेळेस चांगले षटक मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर इथे मोठा कमबॅक मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज जादूचा. अगदी दोन्ही नवीन बॅटर आहेत रामदास आणि युवराज. इथून आता धावा मिळवणं थोडंसं कठीण झालंय. षटकातील पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र हो ऑफसाठी आरकार. इथे पुणे एकदा जखडलाय बॅटर रामदासला. इथे अजून एक आलाय डॉट बॉल. अगदी अंतिम बॉल राहील या षटकामधील. या अंतिम बॉलवरती अजूनही किती धावा बनवू शकेल बॅटर रामदास. तिसऱ्या षटकामधील अंतिम बॉल आहे. स्टाक एंडवरती अगदी रामदासला आपण पाहू शकाल. सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये एक चांगले फटकेबाजी राहिली होती रामदासची. यावेळेस मात्र अगदी खोला डबाचा बॉल उडवला. इकडे क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे पोपट दादा. आणि पोपट दादा मात्र इथे सुकरणार नाही. अगदी या बॉलवरती काढली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. ओव्हरची समाप्ती. लागले गेल्यात. अजूनही 2 षटका शिल्लक आहेत. म्हणजेच 12 बॉल अजूनही शिल्लक आहे. या 12 बॉलमध्ये अजूनही कुठेतरी चांगल्या धावा बनवू शकतील रामदास आणि युवराज. अजूनही जर 20-25 हजार धावा बनवल्या तर नक्कीच 50-60च्या आसपास आपल्याला धावा पाहायला मिळतील. परंतु या 12 बॉलमध्ये ह्या 20-25 धावा येतील का रामदास आणि युवराजच्या बॅटमधून? या मॅच मध्ये एक मात्र गोलंदाज यशस्वी ठरलाय, तो म्हणजे दादेवीर करण विलास इथे मागणं ठरलं गेलाय. अगदी षटकातील पुढील बॉल गुलाबचा असेल. पहिला बॉल इथे गुलाबला देखील चांगली कामगिरी करावं लागेल. बघूया पहिला बॉल असेल मारा करेल रामदास. यावेळेस मात्र पुणे स्टेटच्या दिशेने फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक दादूला आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॉलला उचलेल फेकेल तत्पूर्वी अगदी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव मात्र काढली गेल्या. एक सिंगल धावाने संघाचं दाफलक अगदी इकडे पुढे ढकलला जाईल. अगदी 36 आकड्यावरती सध्या तरी शिवसंघर्ष अवलखेड हा संघ मात्र पाहायला मिळतोय. पुढे एकदा स्टॅक रोटेट झाले. अगदी स्टॅक एंडवरती असेल यावेळेस डावखुरी आता फलंदाज युवराज. परंतु युवराजच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका मात्र पाहायला मिळाला नाही. अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी चांगला फटका खेळणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. परंतु यावेळेस कमालीची गोलंदाजी सुरेख टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते शिवसेना तांबडमाळा या संघाची. यावेळेस मात्र पुणे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर युवराजना. अगदी बॅटचा हलकाचा कडा लागून अगदी विकेट किपरच्या दिशेने मात्र बॉल निघाला होता. इथे बॉलला अडवला गेला. या बॉलवरती एकही धाव आली नाही. अगदी डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळेल गोलंदाज गुलाबचा. अगदी जर पाहायला गेलं तर अजूनही 4 बॉल मात्र शिल्लक आहेत गोलंदाज गुलाबचा. या 2 बॉलवरती चांगली प्रतिक्रिया चांगली कामगिरी मात्र पाहायला मिळाली गोलंदाज गुलाबचा. बघूया षटकातील पुढील बॉल असेल. अगोटाप्याचा बॉल सरळ दिशेने फटका खेळला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे थोडीशी जंप मारली होती. बॉलला अडवू शकला नाही. यावेळेस चांगला बॅकअप राहिला या पोपटदाजेच्या माध्यमातून. या बॉलवरती काढली गेली एक सिंगल धाव. एक सिंगल धावाने संघाचा दाफलक अगदी इकडे पुढे ढकलला जाईल. 3 विकेटच्या मोबदला 37 धावा. अजूनही 3 बॉल मात्र शिल्लक गोलंदाज गुलाबचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फेर बदल केला जातोय फील्ड मध्ये. अगदी यावेळेस टाकिंग होती येतोय रायटी फलंदाज रामदास. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस्टाबिक फटका झेल बुडाला. क्षेत्ररक्षक आहे विराट दादू आणि इथे दादू चुकणार नाही. फलंदाज बाद रामदास इंदरगा आउट. इथे रामदास मात्र झेल बाद होतोय. अगदी यावेळेस मात्र कमी स्कोर वाला मात्र सामना पाहायला मिळेल का? अगदी जर पाहायला गेलं तर 37 धावा चांगल्या धावा बनवल्यात. परंतु इथे चुका करताय फलंदाज. अगदी प्रत्येकी बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताय आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि लॉंगऑफला एक चांगली झेल मात्र दादूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विष्णू. तर इथे मात्र शिवसंघर्ष आवळकडे या संघाला नक्कीच उल्हासची थोडीशी कमी भासत असेल. कारण उल्हास जर असता तर नक्कीच उल्हास चांगली फटकेबाजी करू शकला असता. कारण उल्हासला काही काम असल्या कारणानं तो अगदी निघून गेलेला आहे. त्यामुळे इथे थोडीशी कमतरता भासते मात्र उल्हासचे शिवसंघर्ष आवळकडे या संघाला. याच अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुढे इथे गोलंदाज अगदी पाहायला मिळेल गुलाब. यावेळेस विष्णू स्टॅक वरती असेल.
हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा डीप कव्हर मध्ये फटका खेळला गेला. झेलची संधी यावेळेस मात्र भास्कर तेलम झेल सोडणार नाही. यावेळेस मात्र खुशी की लहर यावेळेस मात्र पाहायला मिळते. नक्कीच एक चांगली झेल मात्र टिपली गेल्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी धक्का क्रमांक 5 लागतोय शिवशंकर चावळकडे या संघाला. अगदी शेवटचा बॉल शिल्लक. न्यू बॅटर संदीप. शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे या षटकामधील. बघूया संदीप स्टाक एंडवरती असेल. संघाचा दाफलक अगदी 37 आकड्यावरती पाहायला मिळतोय. गुलाबचा शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस मात्र आडव्या बाटने फटका खेळला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी अगदी एकदा मात्र काढली जाईल. ओव्हरची समाप्ती अगदी 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा दाफलक अगदी पाहायला मिळतोय शिवशंकर चावळकडे. या संघाच्या 38 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात अंतिम षटक शिल्लक आहे. बघूया अंतिम षटक कोण हाताळू शकेल. शिवसेना तांबडमाळे या संघाकडून नक्कीच वाटलं होतं की शिवसंघर्ष आवळखेडा हा संघ एक चांगला टार्गेट सेट करू शकेल. परंतु अगदी रोहित आणि कैलास रामदास बाद झाल्यानंतर अगदी यावेळेस शिवसंघर्ष आवळखेडा या संघाच्या मात्र धावा रोखल्या गेल्यात. अगदी यावेळेस कमतरता भासते मात्र उल्हासची. अगदी उल्हासला मात्र काही कारणास्तव मात्र इथून मात्र जावं लागलं आणि त्या एका खेळाडूची मात्र खरं तर इथे कमतरता भासते शिवसंघर्ष आवळखेडा या संघाला. अगदी शेवटचे षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये अजूनही संदीप आणि युवराज किती धावा बनवू शकतील. ते अंतिम षटक आहे. अंतिम तेलमच्या माध्यमातून बघूया. पहिला बॉल असेल. मारा करेल संदीप. यावेळेस मात्र अगदी आडव्या बाटण्या फटका खेळला गेला. एकदा मात्र वेगाने खाली जाते. एकदा मात्र वेगाने खाली गेल्या. दुसऱ्या धाब्याचं कॉलिंग केलं जातोय आणि बघता बघता या बॉलवरती काढले गेले. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. याच एक चांगली रन इन बिटवीन सध्या तरी राहिली गेल्या. संदीप आणि युवराजची या बॉलवरती काढले गेल्या 2 धावा. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचा दाबलक अगदी दोन्हीकडे ढकलला गेला. अगदी 40 आकडा सध्या तरी शिवशंकरच्या आवळखेडा या संघाचा मात्र पाहायला मिळतो आहे. इथे जर 47-50च्या आसपास जर धावा उभा केला तर नक्कीच एक चांगला टार्गेट असेल शिवशंकरच्या आवळखेडा या संघासमोर. कारण शिवशंकरच्या आवळखेडा या संघाकडे भरपूर चांगली गोलंदाजी आहे आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना फिरवू शकताय. परंतु इथे सुरुवातीला धावा बनवणे चांगले गरजेचं आहेत. बघूया षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र आडव्या बाटण्या फटका. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक दीपक येतोय आणि दीपक इथे चूक करणार नाही आणि आजच्या दिवसामध्ये दीपकने प्रतिक्रिया झेल मात्र टिपले गेल्या आणि इथे पुन्हा एक चांगली झेल मात्र दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी धक्का क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. अगदी जर पाहायला गेलं तर 40 धावांवरती 6वा धक्का. 40 धावा स्कोअरबोर्ड येथे लागल्या गेल्यात. अजूनही या शेवटच्या षटकामधील 4 बॉल मात्र शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मंगळू. मंगळू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता इथे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतील युवराज आणि मंगळू. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. या 4 बॉलवरती जर अजूनही 10 ते 12 धावा बनवले तर नक्कीच 50-51च्या आसपास आपल्याला धावा पाहायला मिळतील. बघूया इथे मोठा फटका पाहायला मिळतील का या 4 बॉलवरती मंगळू आणि युवराजच्या बॅटमधून. अगदी यावेळेस चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते भास्कर तेलमच्या माध्यमातून. अगदी षटकातील 3रा बॉल असेल. यावेळेस मात्र अगदी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न लाऊड अपील केली जाते. परंतु यावेळेस काय संपर्क झालाय का याच लेग बायच्या स्वरूपात. अगदी यावेळेस डॉट बॉल मात्र पाहायला मिळेल. बॉल पडल्यानंतर अगदी
फलंदाजीच्या पायावरती जाऊन आदळून अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन एसावला. इथे मात्र डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळेल. अगदी आतापर्यंत 3 बॉल फेकी गेले आणि या तिन्ही बॉलवरती फक्त आणि फक्त 2 धावा मात्र खर्च केल्या आणि एक महत्वाचं विकेट त्याच्या नावावरती मात्र पाहायला मिळतो आहे. म्हणजेच पुन्हा एक सफल ओव्हर मात्र शिवसेना तांबडमाळे या संघाकडून पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा संपर्क करू शकला नाही या बॅटर मंगळू. इथे अजून एक आलाय डॉट बॉल. काबलखेड या संघाच्या षटकातील अगदी 5वा बॉल असेल. पुणे दाखव टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र पुणे एकदा फटका फसला गेला. इकडे क्षेत्ररक्षक दादू आपल्याला फार मिळतो आणि यावेळेस काय घडलं गेलाय. चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून चांगली झेल सुटली गेली आहे. येस एक इजी झेल होती आणि दादूवीर अगदी यावेळेस इजी झेल पकडण्याच्या नादामध्ये झेल मात्र सुटली गेल्या. एक इथे मात्र 2 धावा जोडल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचा आपल्याला अगदी 42 आकड्यावरती अंतिम बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघूया शेवटच्या बॉलवरती किती धावा बडवू शकेल बॅटर मंगळू. यावेळेस मात्र 8व्या बाट्या फटका खेळला गेला. यावेळेस मात्र काय फुटबॉल खेळायला आलाय काय तू. या इकडे मात्र नक्कीच मिसफिल्डिंग झाली आणि अगदी यावेळेस मात्र या बॉलवरती काढल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये अगदी 3 धावा. या 3 धाव्यांना मात्र संघाचा दाफलक अगदी 45 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदी 46 धावांचं आव्हान असेल.
प्रथम बॅटिंग करून अगदी शिवसंघर्ष आवळकडे या संघाने बनवल्यात 45 धावा, अगदी 46 धावांचा वन मात्र ठेवला गेला या शिवसह्याद्री तांबडमाळे या संघासमोर. आतापर्यंत दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत. अगदी अंतिम सामना आहे तो म्हणजेच क्वालिफायरचा सामना. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल, म्हणजे तो कोणत्या ना कोणत्या बक्षिसाचा मानकरी ठरेल. तो संघ बघूया कोणता संघ असेल आजच्या दिवसामध्ये. आजचा हा तिसरा दिवस कोणत्या संघाच्या नावावरती कोरला जाईल. यावेळेस एक कमी स्कोर मात्र पाहायला मिळतोय शिवसंघर्ष आवळकडे या संघाचा. अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दादू वीर आणि पोपट दादा थेलम अशी ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. यावेळेस मात्र सर्कलमध्ये इथे खरं तर धावा मिळवण्याची खरं तर गरज असेल तांबडमाळी या संघाला. बघूया 30 बॉल आणि 46 धावांची गरज असेल विजय होण्यासाठी. यावेळेस बघूया देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. ते प्रथम षटक हाताळला जाईल रामदासच्या माध्यमातून. पहिला बॉल मात्र रामदासच्या गोलंदाज. पहिला बॉल आणि यावेळेस मात्र पहिला बॉल गुडघा टेकवर फटका दे. बॉल अगदी सीमारेखा पार. पहिल्याच बॉलवरती आल्यात मैदानाच्या आतमध्ये 4 धावा. 4 धाब्याने मात्र संघाचं श्रीगणेश होतो या सध्या तरी या तांबडमाळे या संघाचा. इथे दादू या बॅटरला रोखावं लागेल तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल शिवसंघर्ष आवळकडे हा संघ. परंतु इथे रामदासचा पहिला बॉल मात्र मागणं ठरला जातो आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाला मात्र कान मंत्र दिला गेला. अगदी षटकातील दुसरा बॉल असेल. पुन्हा एकदा स्टॅकिंगवरती दादूला पाय शकाल. मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ. इथे अजून एक फटका, जोरदार झटका. इथे अजून एक आलाय मोठा फटका, षटकार. दादूच्या वाटमधून 6 धावा. या 6 धाब्याने संघाचा दाफलक अगदी 10 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळतो आहे. इथे दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळते सध्या तरी तांबडमाळे या संघाची. अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुढे गोलंदाज रामदास. इथे मात्र रामदास महागडा ठरतोय, परंतु रामदासला कुठेतरी यारकरची गोलंदाजी ठेवावं लागेल. यावेळेस मात्र पुढे एकदा यारकरचा प्रयत्न होता, परंतु अगदी फुल टॉस बॅटवरती गेलाय. परंतु यावेळेस मात्र तितकं सगळं क्षेत्ररक्षण मात्र कैलासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या बॉलवरती काढल्या गेल्यात 2 धावा. या 2 धाव्याचे सहाऱ्या संघाचं दाफलक अगदी 12 या आकड्यावरती पाहायला मिळतो आहे. इथे गोलंदाजी बरोबर फिल्डिंग देखील चांगली करणं गरजेचं आहे. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं मिड विकेटमध्ये कैलासच्या माध्यमातून. असं मात्र आक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे. दादू नावाचं वादळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या पॉईंटला शोधला, गॅप लावला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र थोडीशी आउटपीस स्लोली झाल्या आणि अगदी बघता या बॉलवरती खाल्ले गेले मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. याच्या 2 धाब्याच्या सहाय्याने संघाचं दाबलं अगदी पाहायला मिळतोय 14. आणि या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या प्रकारे धावा मात्र बनवत आहे शिवसंघर्ष आवळकडे या संघाला. कुठेतरी अजूनही संघर्ष करावा लागेल. इथे धावा रोखावा लागतील. यावेळेस पहिलं षटक मात्र महागडा ठरतोय गोलंदाज रामदासचा. षटकातील 5वा बॉल असेल. पुढील बॉल पुढे एकदा गोलंदाज तयार रामदास. यावेळेस मात्र अगदी क्रिकेटिंग शॉट, एक ग्राउंड फटका सध्या तरी या लॉंग ऑफला खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक अगदी रोहित येतोय, थोडेसे फंबल झालात, परंतु अगदी या बॉलवरती खाल्ले गेला. यावेळेस मात्र पुढे एकदा चुकीचा थ्रो मात्र पाहायला मिळतो आहे आणि अगदी या बॉलवरती खाल्ले गेले. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सध्या तरी पाहायला मिळतील. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचा दाफलक अगदी 16 या आकड्यावरती पाहायला मिळतो. अंतिम बॉल या षटकामधील शिल्लक आहे गोलंदाज रामदासचा. अगदी रामदास आतापर्यंत खर्च करतोय 16 धावा. षटकातील पुढील बॉल आहे. यावेळेस अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटर आणि यावेळेस गोलंदाज दिशा भटकतोय. आज वाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक अतिरिक्त धाव मिळते. वाढची सुरुवात एक धावाने संघाचं दाबलं अगदी एकडे पुढे ढकलला जाईल 17 आकड्यावरती. आणि या 17 धावा तर शिवसंघर्ष आवळकडे या संघाला खतरा ठरू शकताय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बाल मिळाला. यावेळेस हलकाचा कट करून अगदी एक धाव मात्र काढले गेलाय आणि स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवले बॅटर दादू वीरना. पहिल्या षटकामध्ये आल्यात शिवसंघर्ष आवळकडे या संघाला बिनगडीबाद 18 धावा.
मार्कवर सज्ज झालाय. रोहितचा पहिलाच बॉल असेल. ओहो याच मात्र पहिल्या बॉलवरती जखडलाय सध्या तरी बॅटर दादूला याच इथे बॉल या बॉलवरती बीट केलाय. लेग मॅचची सुरुवात सध्या तरी इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक जबरदस्त जाळा बेरला गेलाय सध्या तरी दादूसाठी. यावेळी जर अगदी पाहायला गेलं तर सर्कलच्या आतमध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र मागच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण समोर एक वेगवान गोलंदाज आपण पाहू शकाल रोहितला. षटकातील पुढील बॉल याच मात्र रिव्हर्स आणि यावेळी सक्सेसफुल बोलाबाई सफर. यावेळी चला षटकार बॅटर दादूच्या बॅटमधून साधावा. यावेळेस या बॉलवरती काढले गेले एक सिंगल धाव. अगदी यावेळेस अगदी आमचे परम मित्र सोमनाथ भाऊ केवारी यांच्याकडून एक संदेश आला आहे. रोहितसाठी अगदी प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागू झालाय. अगदी माननीय सहकारी रेल्वे कर्मचारी सोमनाथ भाऊ केवारी आवळखेडे गावचे एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडून अगदी रोहितसाठी मात्र प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक मात्र लागू झाला आहे. अगदी बघूया इथे रोहित विकेट मिळवू शकेल का बघूया. अजूनही या षटकामधील 3 बॉल मात्र शिल्लक आहेत. आतापर्यंत या 3 बॉलवरती चांगली कामगिरी पाहायला मिळाली. एक बॉल मात्र महागडा ठरला गेला. बघूया षटकातील 4था बॉल असेल. मात्र 8व्या बॅट्या फटका खेळला गेलाय. पांडले रिझन मध्ये क्षेत्ररक्षकडे या बॉल होतोय फरार सीमारेखा फार. यावेळेस आलाय चौकार. बॅटर अगदी पाहू शकाल पोपटच्या बॅट मधून आलाय 4 धावा. या 4 धावाड्या संघाचं दाबलं अगदी पाहायला मिळतोय 29 आकड्यावरती. जर पाहायला गेलं तर रोहित मात्र महागडा ठरतो आहे. परंतु रोहितला इथे कुठेतरी यारकरची गोलंदाजी ठेवावं लागेल. अगदी शॉर्ट पिच गोलंदाजी केली जाते आणि या शॉर्ट पिच गोलंदाजीवरती चांगल्या प्रकारे मार पडलाय सध्या तरी रोहितवरती. परंतु आतापर्यंत बघूया 10-11 धावा खर्च करतो. अजूनही षटकातील 2 बॉल मात्र शिल्लक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगाने बॉल मात्र फेकी केला. इकडे थोडेसे क्षेत्ररक्षण फंबल झाला. बॉल अडला गेला. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली गेला आणि फक्त एक सिंगल धावेल. एक सिंगल धावाने संघाचं धावलं अगदी पाहायला मिळेल. अगदी लेग स्टंप वरतून इथे बॉल मात्र ट्रॅव्हल होतो. एक चांगला बॉल मात्र पाहायला मिळेल. फ्लेअर डिलिव्हरी आणि 3 षटकारासाठी देखील बेंडू मामा फोडसे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मात्र फलंदाजासाठी दिल्या जातील. परंतु यावेळेस काय सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. इथे छोटस कमबॅक सध्या तरी खेळाय रोहित. मात्र पारितोषिक रोख कॅश दिला जाईल. अगदी संघाचा दाफलक 30 आकड्यावरती. अजूनही 31 धावा. अगदी 18 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या 15 धावा. श्री बिंडू मामा फोडसे यांच्याकडून फलंदाजाचे षटकारासाठी सलगचे 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक. त्याचबरोबर अगदी विकेटसाठी देखील सोमनाथ भाऊ केवारे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे आणि यावेळेस मात्र विकेट मिळवतोय गोलंदाज कैलास. यावेळेस मात्र कैलासनं केलाय कमबॅक. इथे मोठी मसली गळायला लागले. मोठा विकेट मात्र सध्या तरी मिळतोय शिवसंघर्ष आवळखेडे या संघाला दादूच्या स्वरूपात. परंतु इथून मात्र मोठा कमबॅक करावा लागेल कारण अजूनही भरपूर विकेट मात्र मिळवावा लागतील शिवसंघर्ष आवळखेडे या संघाला. आणि परंतु नक्कीच या शिवसंघर्ष आवळखेडे संघाने मात्र प्रत्येकी
टुर्नामेंट मध्ये आपण बघत आलोय शेवटपर्यंत संघर्ष करत असतात, परंतु या मॅच मध्ये बघूया कितपर्यंत संघर्ष करू शकेल शिवसंघर्ष आवळखेडा संघ. सध्या तरी या इथे मोठा विकेट तर मिळतो या शिवसंघर्ष आवळखेडा या संघाला. अगदी संघाचा दाफलक जर पाहायला गेलो तर 31 आकड्यावरती अगदी इथून मात्र धावा बनवायच्या आहेत. 15 धावा सध्या तरी या शिवसंघर्ष आवळखेडा या संघाला. बॉल असेल मात्र आडव्या बॅटने पुढे बॉल हवेत आहे. जेलची संधी क्षेत्ररक्षक मंगळू आणि इकडे मंगळू सुकरने या इथे अजून एक विकेटचं पतन होत आहे. सलगचा दुसरा विकेट याचा इथे मात्र मोठा कमबॅक सध्या तरी पाहायला मिळतोय. गोलंदाज खेळाचा अगदी महत्वाचे 2 विकेट मात्र मिळवून दिलाय. याच इथून मात्र आता कमबॅक करण्यासाठी मोठी संधी मात्र निर्माण झाली शिवसंघर्ष आवळखेडा या संघाला. आणि इथून मात्र काय घडणार काय बिघडणार हे मात्र पाहावं लागेल, कारण आता मात्र इथे दबाव आणि प्रेशर निर्माण झाला या शिवसैनिक तांबडमाळा या संघावरती. मी म्हटलं होतं शिवसंघर्ष आवळखेडा हा संघ शेवटपर्यंत संघर्ष करणं सोडत नाही आणि हा चिकाटी मात्र या संघाकडे आपण सातत्याने बघत आलो आहे. परंतु यावेळेस बघूया काय घडेल आणि काय बिघडेल. सध्या तरी आपल्याला पाहावं लागेल. अजूनही मात्र 16 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. 15 धावा प्रत्येकी बॉलवरती सिंगल धाव जरी काढली ना या ठिकाणी शिवसैनिक तांबडमाळा हा संघ विजय होऊ शकतो आहे. परंतु येतोय फलंदाज आणि चुका करून अगदी डगावचा आसरा घेतो आहे. इथे गुलाबला कुठेतरी पोपट दादाला साथ द्यावा लागेल. बघूया यावेळेस कैलासचा पुढील बॉल असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गुलाब अगदी आपण पाहत आहोत जय भवानी शशक तळुशीवाडी 2026 पर्व पहिला आणि या पर्वामधला 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामधील अंतिम सामना आपल्या भेटीचा आलाय. आणि यावेळेस मात्र काय घडलं गेलं इकडे मात्र व्हाईट बॉल येतो आहे. आज आमच्या पंचांचा सिग्नल देखील आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. अतिरिक्त एकदा मात्र वाईटच्या स्वरूपात मिळेल. एकदा वाड्या संघाचं दाबलं अगदी एकने पुढे ढकल जाईल 32 आकड्यावरती. अजूनही 16 बॉल आणि बनवायच्या 14 धावा. 16 बॉल 14 धावांचं समीकरण. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र कमी गतीचा बॉल. काय घडलं गेला याच बॅटर अगदी गुलाब पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस चतुराईची गोलंदाजी मात्र केली जाते कैलासच्या माध्यमातून. कधी स्लो कधी फास्ट. यावेळेस अगदी कमी गतीचा बॉल होता आणि इथे या बॉलवरती खरं तर बीट केलाय बॅटर गुलाबला. अगदी आलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. यास व्हाईट बॉल थोडस लक्ष नव्हतं. यस माय मिस्टेक. यस व्हाईट बॉल आलाय. सलगचा दुसरा व्हाईट बॉल मात्र जोडला गेला. या 2 एकदा पण संघाचा दाफला अगदी 33 आकड्यावरती पार पडते आहे. इकडे मात्र डॉट बॉल येतो आहे. ते मात्र थोडंसं प्रेशर दबाव निर्माण झाले सध्या तरी गुलाबवरती, परंतु गुलाबला इथे हा प्रेशर दबाव कुठेतरी हलकं करावं लागेल. इथे हलकासा स्ट्राईक देऊन मात्र पोपट दादाला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. बघूया षटकातील पुढील बॉल. हो यावेळेस पुन्हा एकदा सरळ दिशेने फटका खेळायचा प्रयत्न राहिला होता. इथे पुन्हा एकदा संपर्क करू शकला नाही या बॅटर गुलाब. इथे अजून एक डॉट बॉल मात्र पाहायला मिळतो आहे. इथे एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात कैलासनं. त्यानंतर जर पाहायला गेलो तर एक चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते या गोलंदाज कैलासची. अगदी षटकातील पुढील बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस अगदी वेगाने बॉल फेकी केला. इथे मात्र पुन्हा एकदा गुलाब मात्र बीट होतो आहे. इथे अजून एक मात्र डॉट बॉल होतो आहे. इथे जितके डॉट बॉल येतील तितकं समीकरण अवघड होऊ शकतोय शिवसैनिक तांबडमाळ या संघावरती, कारण इथे रिस्क घेण्याची काही आवश्यकता नाही. बॉल टू बॉल रनांची गरज आहे. षटकातील पुढील बॉल यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळला गेला. एकदा मात्र वेगाने केली जाते. दुसऱ्या धावेचं कॉलिंग केलं जाईल का, परंतु यावेळेस तितका चांगला असा थ्रो मात्र पाहायला मिळतो या शिवसंघर्ष आवळखेडा या संघाकडून. आणि एकदा बड्या संघाचं दाबलं अगदी पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यात 34 धावा आणि आता इथून मात्र बनवायच्या 12 बॉलमध्ये 12 धावा. म्हणजेच अजूनही समीकरण सोपं आहे. बॉल टू बॉल धावांची आवश्यकता. प्रत्येकी बॉलवरती एक सिंगल धाव जरी मिळवली तरी यावेळेस शिवसह्याद्री तांबडमाळा हा संघ विजय होऊ शकतो आहे. परंतु इकडे मात्र शिवसंघर्ष आवळखेडा या संघाला एक षटक मात्र कुठेतरी कमी धावांचा हाताळावा लागेल, तरच दबाव आणि प्रेशर निर्माण करू शकाल शिवसह्याद्री तांबडमाळा या संघावरती. परंतु काय घडेल काय बिघडेल बघूया, पाहावं लागेल. थोडीशी चर्चा केली जाते सध्या तरी शिवसंघर्ष आवळखेडा या संघाचे अगदी 4थं षटक कोण हाताळू शकेल शिवसंघर्ष आवळखेडा या संघाकडून.
500 रुपये आणि षटकारासाठी देखील 500 रुपये सोमनाथ भाऊ केवारी यांच्याकडून लागू झाल्यात. बघूया इथे गोलंदाजासाठी देखील संधी आहे आणि फलंदाजासाठी देखील संधी आहे. जर फलंदाजाने षटकार मारला एक षटकार तरी देखील 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. त्याचबरोबर अगदी गोलंदाजाने जर विकेट मिळवला तर गोलंदाजासाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल श्री सोमनाथ भाऊ केवारी यांच्याकडून. बघूया पुढील बॉल आज मात्र पुढे फटका खेळून सरसावून खेळा इकडे बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे एकदा मात्र वेगाने खाली जाईल. त्याचपूर्वी अगदी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि अगदी यावेळेस मंगळूकडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी या बॉलवरती काढल्या गेल्यात 2 धावा. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचं धावलग अगदी 36च्या आकड्यावरती बाहेर मिळतोय. इथे खरं तर धावा रोखण्याची गरज आहे. एक षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकेट साठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक आहे सोमनाथ भाऊ केवारी यांच्याकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक येतो आहे रोहित आणि यावेळेस थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल झालाय स्लिप झालाय पडलेत खाली. परंतु यावेळेस अगदी एकच धाव येईल. एक धाब्याच्या संघाचा स्कोअर अगदी जर पाहायला गेलो तर 37 आकड्यावरती अजूनही 9 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 9 धावा. प्रत्येकी बॉलवरती मात्र इथे धावा मिळवत आहे सध्या तरी शिवसैयदी तांबडमाळा संघ. षटकातील पुढील बॉल असेल आडव्या बॅटने फाडले ग्रीजन मध्ये फटका खेळला गेलाय दमदार फटका. बोलाबाई सफर यावेळेस आलाय षटकार पोपटच्या बॅट मधून हा बिगेट आणि नक्कीच इथे मात्र पोपट दादाने 501 रुपयाचा पारितोषिक मात्र मिळवलाय श्री सोमनाथ भाऊ केवारी यांच्याकडून. पोपट दादा यांना 501 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल आणि इथे गोलंदाजासाठी देखील एक विकेट साठी मात्र 501 रुपयाचा पारितोषिक आहे. असं अजूनही 8 बॉलमध्ये 3 धावांचं समीकरण. इथे 500 रुपये मात्र सोमनाथ भाऊ केवारे यांचे कमी झाल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला त्या क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाच्या आवागाचा बॉल बाहेर राहिला गेलाय. बॉल अगदी सीमारेखा पार इथे आलाय चौकार आणि आजचा दिवस आपण पाहू शकाल शिवसह्याद्री तांबडमाळ या संघाच्या नावावरती गोंधला जातो आहे. अगदी यावेळेस अंतिम सामना मात्र जिंकलाय शिवसह्याद्री तांबडमाळ या संघानं आणि अगदी पोपट दादांना 501 रुपयाचा पारितोषिक देखील श्री सोमनाथ भाऊ केवारी यांच्याकडून दिले जातील. अगदी षटकारासाठी 501 रुपयाचा पारितोषिक ठेवलं होतं.